गलती से मिस्टेक हो गया. हे कोण आहेत? तेऊरच्या चिंतामणीचं दर्शन झालंय. आता आपल्याला जायचं आहे जेजुरीला. सो टाईम होतोय आता 4:30. 6:30 किंवा 7 वाजेपर्यंत अराऊंड जरी पोचलो ना जेजुरीला तरी भरपूर आहे. स्टे करायचं, सकाळी उठायचं, जेजुरीला दर्शन घ्यायचं, मोरगाव करायचं आणि मग तिथून पुढचा मुक्काम जो असेल तो. सध्या आता इथून तरी बाहेर पडूयात. बरोबर आहे. मग आता काय कळत नाहीये. तुम्ही बघा जरा, तो फिरतो नुसता गोल 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 गोल. हा रोड दाखवतोय बरोबर. हा बरोबर दाखवतोय. आता इतर कार आला. चल. जेजुरीला कमीत कमी 7-7:30 पर्यंत जरी पोहोचलो ना, अंधार नाही व्हायला पाहिजे, कारण आपण अजून फॉग लॅम्प लावले नाहीयेत. फॉग लाईट आपल्या बाईक मध्ये. हाच आहे. सो त्याचा एक सीन आहे. त्यामुळे जरा काय आपल्याला सध्या तरी जेजुरीला पोहोचायचंय. मेन तेच आहे. जरा जेजुरीला आराम करेन, तेव्हा जाऊन थोडी ताकद येईल अंगामध्ये. तर सकाळपासून मी कंटिन्यू राईडच करतोय. मध्ये जेवायला थांबलो, म्हणजे कंटिन्यू नाही करत आहे, मध्ये मध्ये थांबतोय. 10-1 मिनिटाचा ब्रेक होतो आणि त्याच्यामध्ये दर्शन पण होऊन जातं. सो चल रहा है भाई, चल रहा है, हो रहा है. सिंगल लेन रोड आहेत, त्याच्यामध्ये पण नीट लेन ने गाडी चालवत नाहीये. पण ठीक आहे, गावात असंच होतं, गावात असंच असतं. ठीक आहे. जेजुरी 33 किलोमीटर. जेजुरीचा दगड बघितला मी किलोमीटर वाला. 33 किलोमीटर दाखवते तर पहुंच जाएंगे भाई. 33 किलोमीटर तर माझं ऑफिस होतो, म्हणजे तासाभरामध्ये रोज.
15 किलोमीटर जरी पकडलं आपलं CST पर्यंत तरी पण भरपूर होतं. 30 किलोमीटर तर माझी रोजची रनिंग आहे. लागेल बघा पाय बी. ओव्हरटेक करायला. लहान लहान मुलांची शाळा सुटली. गावचं माहित नाही पण मुंबईला तर आम्हाला 2 टाइम स्कूल होते, एक सकाळ आणि संध्याकाळ. पण गावच्या पोरांना जास्त त्यांचं जास्त शोषण झालंय शाळेमध्ये. त्यांना 10 वाजता बोलवायचे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बसवून ठेवायचे. त्यांना कधी खेळायचा वेळच नाही भेटला. आणि आमच्या शाळा चालू व्हायच्या सकाळी 7 ते 12:30. आमचा पहिला पिरियड 7 वाजता असायचा, 7-7:30ला. मोरगाव 56 किलोमीटर, आधी जेजुरी 33 किलोमीटर, त्यानंतर मोरगाव. पहिला आपल्याला जेजुरी करायची, त्यानंतरच मोरगाव करायचं. कारण जेजुरी जवळ आहे मोरगावपेक्षा. जर मोरगाव करायला गेलो तर भरपूर वेळ लागेल, मे बी अंधार पण होऊ शकतो. आणि एक मेन सीन ना, जर कधी तुम्ही राईड करत असाल आणि झोप येत असेल ना, तर खूप जे प्रोफेशनल रायडर वगैरे असतात ना, ते लोक काय करतात की आहे ना, कॉफी पावडर असते ना ती तोंडात टाकतात आणि त्याच्यावरती जरासं पाणी पितात. ते कॅफेन त्यांच्या बॉडीमध्ये जनरेट होतात त्याने. आणि मी काय करतो, एक अल्पेलिबेलची गोळी घेतो आणि तोंडात टाकतो. त्याने मला झोप नाही येत, प्लस शुगर हाय असते ना, त्यामुळे भूक पण नाही लागत. सो गोळी सोबत ठेवा, कारण कधी कधी आहे ना शुगर लो झाली ना तर गाडीवरून कंट्रोल सुटू शकतो. त्यामुळे चॉकलेट सोबत असणं गरजेचं आहे. कारण एवढ्या उन्हामध्ये एवढं ट्रॅव्हल करणं आहे ना, छोटी गोष्ट नाही आहे. त्यामुळे स्टे सेफ. हा आतूनच रस्ता आहे, ते एक चांगलं आहे जेजुरीसाठी. कारण जर बाहेरून गेलो असतो ना तर परत, अरे यार, मेन रोडला चालू. पण ठीक आहे. इथून 200 किलोमीटर आहे पंढरपूर. अरे तो आपल्यासोबत ह्याला होता, तो बघ, तो बाईकवाला मंदिरात होता तो. अरे तू जेजुरीचा? तुम्ही जेजुरीचे वय. भानुभैया 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 भानुभैया. आधी आधी जीवराया खंडेराया, हे भानुभैया भानुभैया. काय हो पाहुणं, जेजुरीचे तुम्ही वय, असंच म्हणतात नाही?
काय फार्मिंग. हे आयुष्य चांगलं वाटतं ना फार्मिंगचं. लेफ्ट आहे ना. हा लेफ्ट आहे. मस्त ताज्या भाज्या उगवायच्या. स्वतः घरात खायच्या. काय खर्चच नाही. इथून घ्या. जाऊ दे. जेव्हा सांगितलं तेव्हा नाही ऐकलं. नको तेव्हा ऐकतात नुसते. गलती से मिस्टेक हो गया. पुढे जा तिकडं. मगाशी सांगितलं तिथलं घ्या. हे कोण आहेत.